ऑनलाईन मेंबर एकदा कन्फर्म करा, स्क्रीन व्हिजिबल आहे का? हॅलो, कोणीतरी बोला म्हणजे मला समजेल. ऍक्च्युली माझ्या स्क्रीन पीपीटीची ओपन आहे. येस. ओके, थँक्यू. काल जो आपण पॉईंट घेतला त्याच्यामध्ये थोडं रेकॉर्डिंगचा इश्यू आल्यामुळे आपण थोडा 5-10 मिनिट आपण फास्टमध्ये कव्हर करतोय. ठीक आहे. तर पायथन आपण लर्न करायला स्टार्ट करतोय. तर पायथन ही एक लँग्वेज आहे. जसं की आपण डिस्कस केलंय की आपल्यामध्ये सुद्धा ह्युमन एक लँग्वेज आहे. ह्युमन लँग्वेज पण आहेत, जसे मराठी, हिंदी, इंग्लिश, ज्याने आपण कम्युनिकेशन करतो किंवा इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्म करतो. पण कम्युनिकेशन किंवा इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्मसाठी ती लँग्वेज दोन्ही साईडने येणं गरजेचं आहे. ओके, रिसिव्हरकडेही असलं पाहिजे आणि जो सेंड करणार त्याच्याकडे सुद्धा असलं पाहिजे. तर पायथनला पण आपण एक लँग्वेज ॲज अ ह्युमन लँग्वेज टाईप आपण एक लँग्वेज म्हणणार आहे, पण तो एक मशीन लँग्वेज आहे. फक्त आपण मशीन आणि ह्युमन मध्ये कॉन्व्हर्सेशनसाठी त्याचा उपयोग करणार आहे. आता मशीनला जरी मी मराठी, हिंदी सांगायचा प्रयत्न केला तर त्याला समजणार नाहीये, तर त्याला त्याच्या लँग्वेजमध्ये सांगावं लागतं. तर असे भरपूर लँग्वेजेस आहेत. जे टेक्निकल बॅकग्राऊंड मधून येत असतील तर त्यांना माहित आहे जावा, PHP, .NET, C, भरपूर आहेत. भरपूर म्हणजे भरपूर. आता त्याच पद्धतीने एक पायथनची एक लँग्वेज आहे, जी लँग्वेज मशीनला माहित आहे, फक्त आपल्याला माहित नाही. मग आपल्याला ती शिकावी लागेल, एवढाच फरक आहे. पायथनला एक लँग्वेज म्हणून घ्यायचं आहे. डेटा अनालिसिस, पायथन म्हणजे डेटा अनालिसिस नाहीये. पायथन म्हणजे लँग्वेज, डेटा अनालिसिस युझिंग पायथन. तुम्ही असं एक तुमचा भ्रम असेल की डेटा अनालिसिस म्हणजे पायथन, नाही. डेटा अनालिसिस युझिंग पायथन असं आहे ते. पायथनचा यूज करून आपण अनालिसिस करणार आहे. तर आपल्याला सुरुवातीला पायथन शिकावं लागणार आहे आणि साईड बाय साईड आपण त्याचा यूज करून अनालिसिसही करणार आहे. तर हा जो पर्सन आहे जो स्क्रीनवर दिसत आहे हा इन्व्हेंटर आहे पायथनचा, ज्याने इन्व्हेन्शन केलं होतं. 1980 पासून स्टार्ट केलं, 1990 पर्यंत त्याने इन्व्हेंट केला होता. गुडो व्हॅन रॉसम असं याचं नाव आहे. नेदरलँडचा पर्सन आहे. ओके, 1990 मध्ये त्याने एक ब्रिटिशकालीन एक सिरियल यायचा मॉन्टी पायथन म्हणून. तो एक फेमस कॉमेडी सर्कस होता. ठीक आहे. तर त्याला हा खूप आवडायचा म्हणून ह्याने काय केलेलं आहे, त्याचं पायथन नाव ठेवलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला वाटतं की पायथन म्हणजे स्नेक असेल, पण तसं नाहीये. त्याची हिस्ट्री वेगळी आहे थोडी. पायथन म्हणजे एक ते सिरियलचं नाव आहे, एवढंच हिस्ट्री त्याच्या मागे. असं काही सायंटिफिक रिझन नाही आहे. आता जे व्हर्जन चालू आहे ते पायथनचं 3.13 व्हर्जन चालू आहे. आधी 2000 मध्ये 2.चा व्हर्जन होता. 2008 मध्ये 2008 मध्ये 3.चं व्हर्जन आलेलं. आता 2 आणि 3.च्या व्हर्जन मध्ये खूप मेजर चेंजेस झाले. फॉर एक्झाम्पल 2 मध्ये ना प्रिंट आणि आपलं नाव लिहायचं असेल तर ब्रॅकेटचा वापर करत नव्हतो आपण, पण आता 3 मध्ये ब्रॅकेट यूज करतोय. म्हणजे पूर्ण चेंज झालेला आहे. म्हणजे मेजर चेंजेसमुळे ते 2चा आपण 3 केलेला आहे. आणि जे मायनर चेंजेस होतात त्याला आपण 3.13.1, 13.2 अशा पद्धतीने छोटे छोटे अपग्रेड करत असतो आपण. पण मेजर चेंज झालं की आपण डायरेक्टली मेजर व्हर्जन चेंज करतो. जसं 2चं चेंज झालेलं आहे 3 मध्ये. मध्ये सुरुवातीला 3 मध्ये जेव्हा चेंज झाला तेव्हा सुरुवातीचे जॉब असे होते की 2.चा जो कोड आहे तो 3 मध्ये लिहिण्यासाठी हायर करत होते. त्यावेळी ChatGPT नव्हता ना आपल्याकडे. तो मेजर प्रॉब्लेम काय होता की 2.चा कोड रन होत नव्हता. तो लिमिटेड त्या सिस्टीमसाठी रन होत होता. जर फ्युचरमध्ये जायचं असेल तर 2.चा कोड 3 मध्ये कन्वर्ट करावा लागेल. कारण की 2.चा कोड 3 मध्ये कसं रन होईल, कारण ते ब्रॅकेट नाहीये, ब्रॅकेट आहे, एरर देईल. मग मेजर तिथे हायरिंग त्या रिलेटेड चालू झालं होतं. पण आता त्याची गरज नाहीये. आता तो 3 व्हर्जन चालू आहे सध्या. तर ह्याचं नाव आहे गुडो व्हॅन रॉसम. पायथन इझी, युजफुल, पॉवरफुल हे त्याच्यामुळे पॉप्युलर आहे. तर ह्या तिन्हीचे रिझन तुम्हाला मी सांगतो. इझी आहे, इझी टू रीड, इझी टू लर्न. म्हणजे जसं आपण बुकमध्ये रीड करून आपण लर्न करतो ना, त्याच पद्धतीने तुम्ही पायथन रीड करून सुद्धा लर्न करू शकता. म्हणजे वाचून सुद्धा आपण शिकू शकतो. ह्याच्यासाठी कोणतंही प्रोग्रामिंग नॉलेज असणं कंपल्सरी नाही आहे. नॉट रिक्वायर्ड. तुम्ही फ्रेशर आहे, बिगिनर आहे, MT आहे, नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, तरी सुद्धा तुम्ही शिकू शकता.
टेक्निकल असेल तर वेल अँड गुड, बट नॉन टेक्निकल असेल तरी तुम्हाला काही ड्रॉबॅक नाहीये, कारण की हा एक स्क्रॅच पासून आहे पायथन. हा कोणावर डिपेंडंट नाहीये. काही लँग्वेजेस असतात ते जुन्या लँग्वेजवर डिपेंडंट असतात. ती जुनी लँग्वेज येत असेल तर तुम्हाला नवीन लँग्वेज येईल, पण पायथन हा इंडिपेंडंट लँग्वेज आहे. त्यामुळे तुम्हाला जरी नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड जरी असेल तर तुम्ही पायथन इझिली लर्न करू शकता. आता तो इझी झाला. आता पॉप्युलर होण्याचे काही रिझन आहेत बघा. बिग ओपन सोर्स आणि न्यूएस्ट ट्रेंड. पायथन एक ओपन सोर्स आहे. ओपन आणि क्लोज मध्ये तुम्हाला फरक सांगतो. ओके, काही जणांना चुकीची माहिती असेल. क्लोज म्हणजे ज्याचे सोर्स अवेलेबल नसतात, सोर्स कोड. सोर्स कोड हा एक टेक्निकल वर्ड आहे, जो तुम्ही एक ऍप्लिकेशन तयार करता त्यासाठी जो कोड लिहिलेला असतो त्याला सोर्स कोड म्हणतात. तो सोर्स कोड कोणी देत नाही. हा, तो फक्त हिडन मध्ये असतो, प्रायव्हसी असते. तो सोर्स कोड जर अवेलेबल असेल तर त्याला ओपन म्हणतात, ओपन सोर्स. आणि जर तो हिडन मध्ये असेल, तो कोणाला दाखवत नसेल तर ते क्लोज असतात. क्लोज कोणी ठेवतात? ज्यांना ज्या प्रीमियम सबस्क्रिप्शनवर काही द्यायचं असतं त्यांनी त्यांचा प्लॅटफॉर्म क्लोज ठेवतात. तो सोर्स कोणाला देत नाही. म्हणजे त्यांनी तो कसा तयार केलेला आहे तो कोणालाही सांगत नाही. जसं की पॉवर BI. पॉवर BIच्या मागे कोणता कोड आहे हे तुम्हाला माहित नाही. जर ते माहित असेल तर तुम्ही सुद्धा तयार कराल ना. सिंपल बिझनेस मॉडेल आहे. जिथे जिथे सबस्क्रिप्शन मॉडेल येईल तिथे तुम्हाला कुठेही सोर्स कोड भेटणार नाही. जसे चॅट सोर्स कोड आहे का? तो कसा तयार केलेला आहे? नाहीये. पण डीपसीकचा कोड आहे. तुम्ही तो स्वतः सुद्धा डीपसीक तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करू शकता. चायनाने जो तयार केला होता ना डीपसीक, त्याचा सोर्स कोड आहे. म्हणजे त्यांनी कसा तयार केलेला आहे तो कोडच तुम्हाला देऊन टाकलेला आहे. मग त्या तुम्ही मॉडिफाय पण करा, कस्टमाइज करा आणि तुमच्यामध्ये पण इन्स्टॉल करा. मग ते फ्रीज झालं ना आता. तर अशा पद्धतीने पायथन हा ओपन सोर्स आहे. तुम्ही इझिली सगळे लायब्ररी ओपन करून बघू शकता की त्याचं कोणता कोड लिहिलेला आहे, कुठे लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस पण करू शकता. त्यामुळे पायथन हा काही पेड व्हर्जन नाही आहे, त्याच्यामुळे तो फ्री व्हर्जन आहे ओपन असल्यामुळे. बिग लायब्ररीज फॉर मेनी थिंग. लायब्ररीज म्हणजे बंच ऑफ फंक्शन. फंक्शन्स कशासाठी असतात? आपला कोड मिनिमाइज करण्यासाठी. असे काही बाय डिफॉल्ट फॉर्म्युलाज आहेत जे कधीही चेंज होत नाही, जसं की व्हेरियन्स, मीन, अजून काही फॉर्म्युलाज असतील, मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन. तर ह्यांचा जो रूल आहे तो फिक्स आहे. समेशन करणे, डिवाइड बाय n करणे हा फिक्स आहे. तर त्याचे फंक्शन बनवून ठेवलेत. फक्त तुम्हाला मीन आणि ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यूज पास करायचे, डिरेक्टली तो आन्सर देईल. पण त्याच्या बॅकएंडमध्ये जो कोड आहे तो तुम्हाला दिसणार नाही. तो पायथनने ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे. म्हणजे समेशन करा, लेंथ घ्या, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायची गरज नाही. डिरेक्टली मीन आणि ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यूज दिला तर ऑटोमॅटिकली देईल तो. तर असे जे छोटे छोटे फंक्शन्स आहेत ना, ह्या फंक्शनच्या ग्रुपला लायब्ररी म्हणतात. अशा पायथनमध्ये भरपूर लायब्ररीज आहेत. काही कम्पॅरिझन आहे बघा जावा आणि पायथनमध्ये. जावाचा जर तुम्हाला काही प्रिंट करायचं असेल तर जावासाठी आणि पायथनसाठी कोड दिलेला आहे. असा हा स्वायपिंगचा कोड सुद्धा आहे. जिथे जावामध्ये व्हॅल्यूज इंटरचेंज करायचे असतील तुम्हाला तर जावामध्ये असे 3 स्टेपमध्ये, जावा इन केस ऑदरमध्ये सुद्धा असे 3 ते 4 स्टेपमध्ये लिहावं लागतं तुम्हाला, सी मध्ये सुद्धा. पण पायथनने एक 1 लाईन कमांडमध्ये त्याचं सोल्युशन दिलेलं आहे. वायची व्हॅल्यू एक्स मध्ये, एक्सची व्हॅल्यू वाय मध्ये, एका 1 लाईन कमांडमध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग काय आहे की पायथनमध्ये एंड विथ सेमीकोलन, कर्ली ब्रॅकेट, ओपन क्लोज असं काही म्हणजे हेक्टिक काही त्याच्यामध्ये नाहीये. तिथे सिंपल तुम्हाला कोड लिहायचा आहे. थोडे काही इंडेंटेशन एरर आहेत ते तुम्ही समजू शकता, पण प्रत्येक वेळी एंड विथ सेमीकोलन तुम्ही विसरू शकता तर एरर तिथे देणार नाही, कारण की तिथे नाहीच आहे तो, कर्ली ब्रेसेसही नाही आहेत. तर त्याच्यामुळे काय होईल, तुमचं प्रोग्रामिंग लँग्वेज खूप इझी होऊन जाईल, स्मूथली होऊन जाईल. आता फक्त मी तुम्हाला सांगत जाईन की पायथनने काय काय करू शकतो. पायथनचा यूज करून आपण डेव्हलपमेंट करू शकतो, वेबसाईट डेव्हलपमेंट. रास्पबेरी पाय जर कोणी ऑटोमेशन मध्ये असेल तर त्यांना समजेल रास्पबेरी पाय. गेम डेव्हलप करू शकतो, वेब स्क्रॅपिंग करू शकतो, वेबसाईटवरून डेटा स्क्रॅप करणे त्याला वेब स्क्रॅपिंग म्हणतात. रायटिंग स्क्रिप्ट करू शकतो, ब्राउझर ऑटोमेशन, GUI डेव्हलपमेंट, ग्राफिक्स, युजर इंटरफेस करू शकतो. आणि आपला जो पॉइंट येतो तो इथे येतो, डेटा अनालिसिस. आणि डेटा अनालिसिससाठी काही लायब्ररीज तिथे नोट केलेल्या आहेत बघा. NumPy, Pandas, Matplotlib,
आणि सीबॉर्न. हे 4 इम्पॉर्टंट लायब्ररीज आहेत. भरपूर लायब्ररीज आहेत अजून तसे, पण हे 4 मेन लायब्ररीज आहेत जे ग्लोबली लोकांनी ऍक्सेप्ट केलेले आहेत आणि ते यूज करतात. मशीन लर्निंग जर पुढे तुम्हाला फ्युचरमध्ये काही ऍडव्हान्स शिकायचं असेल तर मशीन लर्निंग कन्सेप्ट आहे. आफ्टर डेटा अनालिसिस, सायकिट लर्न, NLTK, नॅचरल लँग्वेज प्रोसेस आहे, टेन्सरफ्लो न्यूरल नेटवर्क. तर ह्या गोष्टी तुम्ही मशीन लर्निंग किंवा कम्प्युटर विजन, डीप लर्निंग, आता जेन AI आलेला आहे, तर त्याच्यामध्ये ह्याचा यूज करू शकता. तर आपला पॉईंट कुठे येतो? डेटा अनालिसिसमध्ये. सध्या आपण ह्याच्यावर फोकस करणार आहे. तर हा पूर्ण ओव्हरव्ह्यू होता पायथॉनचा. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप आपण पाहूया की पायथॉन इन्स्टॉल कसं करणार आहे आणि कशा पद्धतीने आपण फर्स्ट स्टेप एक कोड आपण पाहूया. इन्स्टॉलेशन प्रोसेस पाहूया. इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला जावं लागेल python.org. इथून डिरेक्टली तुम्ही पायथॉन डाउनलोड करू शकता आणि पायथॉनवर कोड लिहू शकता. पायथॉनवर कोड लिहू शकतो. हा सिंपल झाला, म्हणजे पायथॉनचा पायथॉन शेल म्हणतो आपण त्याला, किंवा कमांड लाईन पण म्हणतो. याच्यावर आपण पायथॉनचा कोड लिहू शकतो. पण पायथॉनचा जो कोड आहे ना, लिहिण्यासाठी व्हेरियस आयडीज आहेत आपल्याला. आपण त्याला थर्ड पार्टी म्हणूया, जिथे तुम्ही पायथॉनचा कोड लिहू शकता. थर्ड पार्टी का आयडीज आपण किंवा प्लॅटफॉर्म का म्हणतोय? कारण तिथे फॅसिलिटी भरपूर दिलेली आहे त्यांनी कोड लिहिण्यासाठी. जसं की नोट्स लिहायचे असतील तर तुम्हाला हेडिंग लिहिणे, सब हेडिंग लिहिणे, म्हणजे एकदम इझी तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे की आफ्टर कधीही तुम्ही एनी टाइम ओपन केला तर तुम्हाला समजलं पाहिजे की कोडमध्ये काय केलेलं आहे. एडिट करण्यासाठी, मूव्ह करण्यासाठी, अरेंजमेंट करण्यासाठी भरपूर फॅसिलिटी दिलेल्या आहेत. तर हे जे आयडीज आहेत ना, तर हे सर्व आयडीज तुम्हाला एका ग्रुपमध्ये भेटतील किंवा एकाच ठिकाणी भेटतील. त्याचं नाव आहे आयनाकोंडा. बघा, हे सगळे स्नेकचेच नेम आले बरं का, पायथॉन, आयनाकोंडा. ठीक आहे. तर आयनाकोंडामध्ये तुम्हाला सगळे डिस्ट्रीब्युशन भेटतील. तर तुम्ही काय करा, डिरेक्टली anaconda.org ओपन करा. डाउनलोड, ईमेल ऍड्रेस द्या, सबमिट करा. ईमेल आयडी वर लिंक येईल आणि डाउनलोड करा. स्किप रजिस्ट्रेशन करायचं नाही आपल्याला. इथे आहे का स्किप खाली? ओके, ठीक आहे, वेल डन. स्किप रजिस्ट्रेशन केलं तरी चालेल. येतं का लगेच? वेल डन. ठीक आहे, चालेल. स्किप रजिस्ट्रेशन केलं तरी तुम्ही डाउनलोड करू शकता. आता डाउनलोड केल्यानंतर काय करायचं आहे, इकडे बघा. एकच मिनिट. आता तुम्हाला डाउनलोड झाल्यानंतर इथं ॲनाकोंडा असा नो सिग्नल टीम. एक मिनिट, मी फक्त विंडो शेअर केला होता. मी पूर्ण PPT क्लोज करतो. एकच मिनिट. दिसते का? दिसते ना? एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करतो परत. जेव्हा तुम्ही ॲनाकोंडा इन्स्टॉल कराल तेव्हा तो इन्स्टॉलेशन होईल. सिम्पली काय करायचं, तुम्हाला डबल क्लिक करायचं आणि जे इन्स्टॉलेशन प्रोसिजर करता तुम्ही रेग्युलरली कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना, टर्म्स कंडिशन ॲग्री करणे, रीड करून ॲग्री करा. ओके. आणि सिम्पल जो बाय डिफॉल्ट जे काही ऑप्शन्स आहेत ते सिलेक्टेड राहू देत. तुम्ही काय कस्टमाइज वगैरे करू नका. दुसरा एक ऑप्शन असतो माहिती, पायथॉनचा लायब्ररी ऍड करायचा. पायथॉन ऑलरेडी करतो आहे. हो, परत जर केला ना आपण तर ते ज्युपिटर चालत नाही. हो का? तुम्ही काहीही चेंजेस करू नका, सिम्पली आहे तसं कंटिन्यू करा. ते करू शकता. काही ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन नाही. इन्स्टॉलेशन फक्त डबल क्लिक करा, इन्स्टॉलेशन प्रोसिजर आहे तेच ऑप्शन्स कंटिन्यू करा. इन्स्टॉलेशन केल्यानंतर तुम्ही ह्याला ओपन करा. ठीक आहे. थोडा टाइम घेईल कारण डिस्ट्रीब्युशन हा खूप मोठा आहे. त्याला ओपन व्हायला खूप टाइम घेतो तो. अशी स्क्रीन येईल. थोडं तुमचा जर लॅपटॉप आहे तो हँग झाल्यासारखं होईल कारण की तो डिस्ट्रीब्युशन ओपन व्हायला खूप टाइम घेतो. थोडं आपण वेट करूया.
तर जेव्हा डिस्ट्रीब्युशन ओपन होईल तर इथे भरपूर आयडीज तुम्हाला दिलेले आहेत. आपण यूज करणार आहे ज्युपिटर नोटबुक, ज्युपिटर लॅब आहे, क्यूटी कन्सोल, स्पायडर आहे, पायचाम आहे, VS कोड आहे, गुगल कोलॅब आहे. असे भरपूर प्लॅटफॉर्म आहेत जिथे आपण कोड लिहू शकतो पायथॉनचा. कोड तोच असणार आहे, कोड काही चेंजेस होणार नाहीत, फक्त तुमचे प्लॅटफॉर्म चेंज होतील. तर आपण यूज करणार आहे ज्युपिटर नोटबुक, कारण थोडं बिगिनरसाठी खूप इझी आहे म्हणून ज्युपिटर नोटबुक आपण वापरतोय. इथून लॉन्च करून तुम्ही काय करू शकता, त्याचा यूज करण्यासाठी ट्राय करू शकता. अथवा सिंपल लॉन्च करा. इथून सुद्धा लॉन्च करू शकतो आपण. लॉन्च केल्यानंतर हा होम पेज त्याचा येईल. ठीक आहे, ही एक प्रोसेस आहे लॉन्च करण्यासाठी. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही लॉन्च करू शकता. सेकंड ऑप्शन आहे विदाउट ॲनाकोंडा ओपन करता डिरेक्टली तुम्ही विंडोजचं बटन प्रेस करा आणि तिथे ज्युपिटर टाईप करा. डिरेक्टली तिथं ऑप्शन येईल ज्युपिटर नोटबुक ओपन करण्याचा. ओके. तिसरा ऑप्शन आहे तुम्ही कोणतीही फाईल, ज्या फाईलमध्ये तुमचे नोटबुक्स आहेत त्या फाईलवर राईट क्लिक करा आणि टर्मिनल ओपन करा, जो काही तुमचा टर्मिनल आहे, आणि तिथे लिहा ज्युपिटर नोटबुक, ज्युपिटर नोटबुक आणि इंटर करा. जेव्हा तुम्ही ज्युपिटर नोटबुक लिहाल तेव्हा फक्त तो त्या फोल्डरसाठी ओपन करेल, म्हणजे फक्त त्या फोल्डर मधील फाईल्स ऍक्सेस करेल. ठीक आहे. अदरवाईज काय होईल माहिती आहे काय, तुम्हाला सर्व फाईल डेस्कटॉपवर ठेवाव्या लागतील. कारण तुम्ही लॉन्च केलात किंवा विंडोज मधून ओपन केलात ना, तो फक्त काय करतो, डेस्कटॉपला ऍक्सेस करतो. तुमच्या लोकल डिस्क जे आहेत ABCD तिथे ऍक्सेस करत नाही. मग तुम्हाला सर्व फाईल, खूप जणांना कॉम्प्लिकेशन आहे की सर्व फाईल डेस्कटॉपला आणून ठेवतो, मग तो C ड्राईव्ह फुल होऊन जातो तुमचा. मग सगळ्यात बेस्ट वे काय, जो तुमचा फोल्डर E मध्ये असेल, D मध्ये असेल, कुठेही असेल, तिथे राईट क्लिक करून टर्मिनल ओपन करा आणि तिथे ज्युपिटर नोटबुक टाईप करा. इंटर केल्यानंतर ओपन होईल. ठीक आहे. आता मी बाकीचे डिलीट करतो सध्या. ठीक आहे. इकडे बघा, तुम्ही जेव्हा हे ओपन कराल ना तर इथे तुमचा टर्मिनल चालू असेल बरं का, ह्याला क्लोज नाही करायचा. ह्याला क्लोज केलं की कोड रन नाही होत, कारण बॅकएंड मध्ये कोड इथे रन होतात. जेव्हा तुमची ब्लॅक विंडो ओपन, ज्युपिटर ओपन केल्यानंतर इथे ब्लॅक विंडो ओपन होते, तर व्हाईट दिसते, ब्लॅक विंडो ओपन होते. ह्याला कधीही क्लोज करायचं नाही, फक्त मिनिमाइज करायचं. क्लोज केला की कोड रन होणार नाही. नाही आहे विंडोज मध्ये. ज्युपिटर ओपन तुम्ही लॉन्च केलं की नाही, रन होतो फाईल, ते पण नाही लॉन्च केलं की डायरेक्ट ज्युपिटर सर्च केलं ना तर तो ब्लॅक टर्मिनल येतो. ब्लॅक टर्मिनल येत नाही तो कोड पण नाही. विंडोज, मी आता विंडोज वापरतो ना, हा आता अपडेट झाला असेल, कारण की मी आता एवढे 7-8 वर्ष वापरतो ना पायथन, तर तो विंडोज दिसतो, पण आता काहीतरी चेंजेस झाले असतील, मे बी अपडेट वगैरे झाला असेल. ठीक आहे, चालेल. जर दिसत असेल तर क्लोज नका करू, एवढंच. तर हा एक होम पेज आहे. जर तुम्हाला नवीन नोटबुक हवा असेल, नोटबुकचं साईन तुम्हाला दाखवतो. आता नोटबुकचं साईन ह्याच्यामध्ये चेंज झालेलं आहे. नोटबुकचं साईन आपल्या नोटबुक प्रमाणे येतं. ठीक आहे, राहू दे साईन, राहू दे, आपल्याला साईनची काय आपल्याला प्रॉब्लेम नाही. नवीन नोटबुक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर न्यू पायथन ही एक पूर्ण नोटबुक आहे तुमची. ह्याच्यामध्ये तुम्ही हवे तेवढे कोड लिहू शकता. जर मी ह्याला असं म्हणत असेल की डेमो, तर इथे बघा फाईल मध्ये इथे डेमो ऍड होईल. एक मिनिट. ठीक आहे, इथं डेमो ऍड होईल. तर ही फाईल तुम्हाला शेअर करायची असते. आता ही फाईल कुठे भेटणार, आता ह्या पायथॉन मध्ये ना तुम्हाला इथे फाईल दिसेल डेमो. ओके. ही फाईल जर तुम्हाला कोणाला शेअर करायची असेल तर ही फाईल शेअर करायची, आणि ही फाईल फक्त ज्युपिटर नोटबुक मध्येच ओपन होते.
म्हणजे ज्याचा एक्सटेन्शन IPYNB आहे, म्हणजे गुगल कोलॅबला पण ओपन होईल. ज्याचं एक्सटेन्शन IPYNB आहे तिथेच ओपन होईल. 2 एक्सटेन्शन आहे, .py आणि .IPYNB. हा, .py ऍक्च्युअल पायथन आहे आणि .IPYNB हे नोटबुकचं आहे. तर ही फाईल तुम्हाला शेअर करायची, किंवा मी जर तुम्हाला कोणते फाईल्स पाठवले तर तुम्ही ते कॉपी पेस्ट करा आणि ह्याला ओपन नाही करायचं, आपल्याला ज्युपिटर मध्ये जाऊन ओपन करायचं आपल्याला. पुढे जाऊन तुम्ही हा क्वेश्चन मला विचारणार आहे 100%. हा, मी कोणतेही फाईल्स पाठवले तर डिरेक्टली ह्याच्यावर क्लिक करायचं नाही. IPYNB असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हा, त्या फोल्डरमध्ये ओपन करा आणि इथे तुम्हाला ऍक्सेस आहे, ह्याच्यावर क्लिक केला की तो ओपन होईल. समजलं कसं ओपन करायचं? हा, ठीक आहे. ही इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट किंवा नेक्स्ट पार्ट चालू करूया आणि तो पॉइंट घेता घेता कोड कसा लिहायचा आहे, कुठे रन करायचा आहे मी सोबतच सांगेन. आता कालचा पॉइंट आपण ऑलमोस्ट 80 to 90% कव्हर केलेला आहे. आता आपण न्यू पॉइंट स्टार्ट करूया. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट बघा, आपण चालू करणार आहे. व्हेरिएबल डिक्लेरेशन रूल झालेत आपले कालच. एकदा रीड करून घ्या. व्हेरिएबल मस्ट स्टार्ट विथ लेटर और अंडरस्कोर. बरोबर आहे. सेकंड, व्हेरिएबल नेम्स कॅन इन्क्लूड लेटर, नंबर और अंडरस्कोर. करेक्ट. कॅनॉट यूज स्पेशल कॅरेक्टर अँड स्पेस. करेक्ट. कॅनॉट यूज पायथन रिझर्व्ड कीवर्ड्स, म्हणजे जे ग्रीन मध्ये कलरनी शो होतात फंक्शन, म्हणजे पायथन यूज केलेले आहेत ते फंक्शन ऍज अ व्हेरिएबल नेम म्हणून वापरू शकत नाही आपण. हा, व्हेरिएबल नेम. सपोज A = तुम्ही 10 करताय, तसं फॉर हा काय त्यांनी यूज केलेला आहे की फॉर लूप लिहिण्यासाठी, तर फॉर = 10 सेव्ह नाही करू शकत. रन होतो तो, पण पुढे जाऊन तुम्हाला कुठे ना कुठे प्रॉब्लेम येणार. तर त्याने एक नोट दिलेली आहे की तुम्ही ते यूज करू नका, अलर्ट म्हणू शकतो. व्हेरिएबल नेम आर केस सेन्सिटिव्ह. कॅपिटल नेम, स्मॉल नेम किंवा कॅपिटलायझेशन हे सगळे डिफरंट आहेत. आणि लास्ट वन, नंबर कॅन बी यूज व्हेरिएबल नेम बट नॉट द बिगिनिंग. म्हणजे सुरुवातीला आपण नंबर वापरू शकत नाही. नंबर कुठेही वापरू शकतो पण सुरुवातीला वापरू शकत नाही. त्याचे एक्झाम्पल आपण घेतले होते का? तरी सुद्धा मी एक PDF क्रिएट केलेला आहे. त्या PDF मध्ये मी तुम्हाला दाखवतो. मी ह्याला क्लोज करू का? आता काय उपयोग नाही. मी एक PDF क्रिएट केलेला आहे. ह्याच्या PDF मध्ये तुम्हाला हे सगळे नोट्स भेटतील तुम्हाला. हे व्हेरिएबल डिक्लेरेशनचे रूल्स आहेत. बरोबर आहे. बघा, फर्स्ट व्हॅलिड आहे. करेक्ट. सेकंड इनव्हॅलिड आहे. का बरं? नंबर आहे. थर्ड व्हॅलिड आहे. फोर्थ नॉट व्हॅलिड आहे, इनव्हॅलिड आहे. का बरं? फॉर लिहिलेलं आपण तिथे, म्हणजे फॉर म्हणजे ते रिझर्व्ड कीवर्ड्स आहे. आणि इथे नॉट इनव्हॅलिड आहे. का बरं? स्पेशल कॅरेक्टर. ठीक आहे. हा आपण पॉइंट काल कव्हर केलेला आहे. नेक्स्ट पॉइंट आपण जात होतो, हे डेटा टाईप आपण रिव्हर्स व्ह्यू मागे. ऑपरेटर्स. बघा माझ्याकडे कोणकोणते ऑपरेटर्स आहेत बघा, मी आधी तुम्हाला दाखवतो. अर्थमेटिक ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, मेंबरशिप ऑपरेटर आणि असाइनमेंट ऑपरेटर. हे एवढे ऑपरेटर्स आहेत जे आपण आज कव्हर करणार आहे. आपण वन बाय वन आपण स्टार्ट करूया. अर्थमेटिक ऑपरेटर्स म्हणजे काय? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, ह्या गोष्टी आपण पाहतोय. तर मी काय करेन, तुम्हाला तो कोड ओपन करून आपण वन बाय वन पाहूया. ठीक आहे. नसेल कोड तर आपण टाईप करूया स्वतः. ऑपरेटर्स. ठीक आहे, कोड नाहीये, आपण इथे स्वतः क्रिएट करूया.
न्यू नोटबुक. ठीक आहे. ऑपरेटर्स. ठीक आहे. बघा मी एक व्हॅल्यू घेत आहे a इक्वल टू 10 आणि b इक्वल टू सपोज आपण 20 घेऊया. थोडं झूम करेन. एकाच सेलमध्ये लिहिलं तरी चालेल किंवा प्रत्येक सेलमध्ये वेगळं लिहिलं तरी चालेल. असं काही मॅन्डेटरी नाही की तुम्हाला एकाच सेलमध्ये, सेल म्हणजे तो बॉक्स बरं का, एकाच सेलमध्ये कोड लिहायला पाहिजे असं काही मॅन्डेटरी नाही. a इक्वल टू 10 वर लिहिला, अजून एक सेलमध्ये b इक्वल टू 20 लिहिला तरीही कोड रन होतो. रन करण्यासाठी ऑप्शन आहे ते आपल्याला. प्रिंट का झालं नाही, आपण अजून प्रिंट केलेलं नाही. जेव्हा आपण प्रिंट करू, एक मिनिट मी झूम करेन म्हणजे तुम्हाला कोड दिसेल. प्रिंट a 10 आहे. प्रिंट रन होईल का, काय एरर येईल, सिंटॅक्स एरर. काय बी इज नॉट डिफाईन. काय बी इज नॉट डिफाईन. हा एरर लक्षात ठेवा. हे जे एरर्स आहेत ना, हा नेम एरर आहे. असे व्हॅल्यू एरर, नेम एरर, सिंटॅक्स एरर, इंडेंटेशन एरर, अशी एररचे पण टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. तर ह्या एरर वरून सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे की नेमका कोणता एरर आहे. आणि बघा तो एरर कोणत्या लाईनला आहे, कुठे आहे, आणि तो सजेस्ट करतो की काय एरर आहे. पायथन खूप इंटेलिजन्स आहे. तो कुठल्या लाईनला एरर आहे ते सुद्धा तुम्हाला सांगत आहे. तर आपल्याला काय लिहावं लागेल इथं, स्मॉल बी. ज्युपिटर नोटबुक मध्ये फक्त एक ज्युपिटर नोटबुक मध्ये फॅसिलिटी आहे. तुमचा जर कोड शेवट लाईनला असेल तर तो ऑटोमॅटिकली प्रिंट कन्सिडर करतो. ऑटोमॅटिक ही फॅसिलिटी आहे त्याच्यात. म्हणजे तुम्ही इथं जर ए लिहिलात, प्रिंट लिहिलेला आहे काय मी नाही, तरी सुद्धा तो लास्ट लाईन कन्सिडर करतो ऍज अ प्रिंट. फक्त लास्ट लाईन बरं का, आधी मध्ये नाही. हे मध्ये कधी कधी पुढे मी प्रिंट करण्यासाठी फक्त मी असा उपयोग करेन त्याचा. तर तुम्ही असं समजू नका की प्रिंट न लिहिता कसा प्रिंट झाला. तर ही फक्त ज्युपिटर नोटबुकची एक फॅसिलिटी आहे. प्रत्येक सेलमध्ये लास्ट लाईन तो प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या सेलमध्ये लास्ट लाईन कोण आहे, एच आहे. ह्याच्यामध्ये कोण आहे, बीच आहे. आता ह्याच्यामध्ये जर ए इंटर बी असं केला तर तो फक्त बीच धरेल, ए नाही कन्सिडर करणार. अशा पद्धतीने. तर पुढे कधीही तुम्हाला मी फक्त विदाउट प्रिंट लिहिण्याचा प्रयत्न केला तर समजा की तो ऑटोमॅटिकली प्रिंट कन्सिडर करत आहे. आपण हे डिलीट करूया. नेक्स्ट ऍडिशन करूया. ए प्लस बी. आन्सर सांगा तुम्ही. आता आपण थोडं फास्ट जाऊया. ए प्लस बी किती येणार आहे, 30. बी मायनस ए 10. बी इंटू ए 200. बी डिवाइड बाय ए 10. 2. 20/10 किती येणार आहे, 2. फोर रेज टू 2 16. 4 स्क्वेअर 16. करेक्ट. आणि देन 9 11 मॉड्युलो 4. रिमाइंडर बाकी 3 ना. 11/4 हे तुम्हाला माहित नाहीये. हे रिमाइंडर दाखवतं आणि ह्या काय म्हणू परफेक्ट डिवायझर. हा काय म्हणतो त्याला आपण, क्वोशंट. ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे 4 ने आपण किती परफेक्ट डिवाइड हे करू शकतो,
डिवाइड करू शकतो तो आहे. म्हणजे आता 2 पॉईंट समथिंग येत असेल, आपण पॉवर बी मध्ये फ्लोअर आणि सिलिंग पाहिलं होतं, त्यातला हा फ्लोअर आहे. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे, 2 पॉईंट समथिंग येईल ना, त्याचा फ्लोअर आहे तो. नाही नाही म्यूट करा प्लीज. तर हा पॉइंट झालेला आहे अर्थमेटिक ऑपरेशन. बघा मी ह्याच्यामध्ये ट्राय केलेलं आहे, हे ऑपरेटर्स आहेत, थोडं डिस्क्रिप्शन आहे, एक्झाम्पल आहे आणि रिझल्ट आहेत. हे तुम्ही घरी जाऊन ट्राय करा आता. ओके, ही फाईल मी पाठवतो तुम्हाला. ओके, हे एक्झाम्पल दिलेले आहेत आणि काही रिझल्ट चुकले असतील तर समजून घ्या, पण हेच रिझल्ट येतील इथे. नेक्स्ट कंपॅरिझन ऑपरेटर. बघा, इक्वल टू साठी डबल इक्वल टू, नॉट इक्वल टू साठी एक्सप्लेनेटरी मार्काने इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू. आपण जे वर्डिंग बोलतो ग्रेटर दॅन इक्वल टू, तेच वर्डिंग तिथे वापरलेलं आहे त्याने. आपण इथं 2 पॉइंट आता याला हेडिंग कसं करणार आपण, मार्क डाऊन. पहिल्यांदा त्याला मार्क डाऊन करणं गरजेचं आहे. असं जर केलात तर तो तसंच रन होईल. जर तुम्ही ह्याला हॅश दिलात तर तो हेडिंग होईल. आधी सुरुवातीला ना हेडिंग म्हणून इथं ऑप्शन यायचा, इथे हेडिंग म्हणून ऑप्शन यायचा, आता हेडिंग म्हणून ऑप्शन येत नाहीये. या मार्कडाऊन मध्ये त्यांनी त्याचं कोलॅबरेशन केलेलं आहे. आधी हेडिंग वेगळं असायचं आणि मार्कडाऊन वेगळं असायचं. आता आपल्याला जायचं आहे ऑपरेटर. कोणते ऑपरेटर्स होते? कंपॅरिझन ऑपरेटर. मी परत काही व्हॅल्यूज डिसाइड करत आहे. x इक्वल टू 23, y इक्वल टू 32 आणि मी रन करत आहे. x इक्वल टू प्रिंट करायची गरज नाही, प्रिंट करायलाच पाहिजे असं नाही. जर आपल्याला डिस्प्ले करायचं असेल तर प्रिंटचा अर्थ असा आहे की फक्त डिस्प्ले करणे. तो ऑलरेडी आता स्टोअर झालेला आहे, एक्स आणि वाय स्टोअर झालेले आहेत. आता हे एक्स आणि वाय थोडं डिफिकल्ट मध्ये जातो काही गोष्टी. ओके, हा एक्स जिथे स्टोअर होता ना, ही त्याची मेमरी आहे. ठीक आहे, हे मेमरीची आयडी आहे. ह्या मेमरीला काय झालेलं, एक्स स्टोअर झालेला आहे. आणि जर वायची मेमरी पाहत असाल तर ही मेमरी आहे, इथे वाय स्टोअर झाले. म्हणजे तो आपण आता असाइन केला, म्हणजे तो स्टोअर आहे. त्या मेमरीतून जर तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल, घेऊन यायचं असेल तर प्रिंट वापरावं लागेल. ठीक आहे, आता हे जिथे स्टोअर झालेलं आहे तिथून जर तुम्हाला ते एक्सट्रॅक्ट करायचं असेल, घेऊन यायचं असेल किंवा शो करायचं, डिस्प्ले करायचं असेल तर आपण प्रिंट करणार. फक्त डिस्प्ले करण्यासाठी. प्रिंट कुठलेही ऑपरेशन करत नाही, फक्त तो डिस्प्ले करतो, एवढं लक्षात ठेवा. तो कुठल्याही ऍडिशन, सबट्रॅक्शन किंवा कोणतेही असे ऑपरेशनला मदत करत नाही, तो डिस्प्ले करायचं काम करतो. आणि काही गोष्टी डिस्प्ले करायलाच पाहिजे असं का नाही, आपल्याला जे डिस्प्ले करायचं त्याच आपण गोष्टी डिस्प्ले करूया. एक्स ग्रेटर दॅन वाय, इज इट ट्रू? फॉल्स. कंपॅरिझनचा आन्सर ट्रू किंवा फॉल्स मध्ये येणार आहे. एक्स लेस दॅन वाय, ट्रू. एक्स इक्वल टू वाय, फॉल्स. एक्स नॉट इक्वल टू वाय, ठीक आहे, एक्स आणि वाय दोन्ही सेम नाहीये, हे स्टेटमेंट बरोबर आहे. असं थोडं आपण चेंजेस करतो बरं का मी. ठीक आहे, मी इथं घेईन परत तुम्हाला प्रॉब्लेम. एक्स इक्वल टू 20, वाय इक्वल टू एम इक्वल टू, कारण की तो ओव्हरलॅप होऊन जाईल परत, एन इक्वल टू 20. ठीक आहे, एम ग्रेटर दॅन एन, ट्रू और फॉल्स? अजून कोणी आन्सर सांगेल? आपण असं म्हणतो की एम ची व्हॅल्यू एन पेक्षा ग्रेटर आहे, स्ट्रिक्टली ग्रेटर. ह्याला काय म्हणतो आपण? स्ट्रिक्टली ग्रेटर.
स्ट्रिक्टली ग्रेटर आहे का? नाहीये. माझे आन्सर काय असणार आहे? फॉल्स. ग्रेटर दॅन इक्वल टू, एक तर ग्रेटर किंवा इक्वल टू असा अर्थ ऑर मध्ये येतो तो. तर ग्रेटर किंवा इक्वल टू म्हणजे 20 ला कन्सिडर करून, तर हा ट्रू झाला. तर ह्याचं लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टूचं मिनिंग असं आहे, इक्वल टूलाही कन्सिडर करणं. ह्या स्टॅटिस्टिक्स नाही आहे, हे मॅथमॅटिक्स आहे. सिम्पल मॅथमॅटिक्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण. लॉजिकल ऑपरेटर अँड ऑर नॉट. अँड म्हणजे दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजेत आणि ऑर म्हणजे दोन्हीपैकी एक कंडिशन ट्रू असेल तरी चालेल. आणि नॉट म्हणजे जे काही तुमचा आन्सर असेल त्याला रिव्हर्स करायचं काम तो करतो. ठीक आहे, हे सुद्धा आपण ट्राय करूया. आता परत ह्याला काही फॉर्मॅट पेंटर वगैरे काही नाहीये बरं का. हा शॉर्टकट आहे. ए ची व्हॅल्यू आहे 10, बी ची व्हॅल्यू आहे 20, सी ची व्हॅल्यू आहे 30. अशा पद्धतीने घेतोय. ए इज लेस दॅन बी. ट्रू ऑर फॉल्स? ट्रू. करेक्ट. अँड सी इज लेस दॅन डी. दोन्ही कंडिशन ट्रू आहेत का? फर्स्ट कंडिशन ट्रू आहे, सेकंड फॉल्स आहे. म्हणून तुमचा आन्सर येणार आहे फॉल्स. जर मी असं म्हणत असेल तर ए इज ग्रेटर दॅन बी, दोन्ही सुद्धा ट्रू आहेत. आन्सर तुमचा आन्सर ट्रू येणार आहे. हेच बघा, ए लेस दॅन बी आहे और सी लेस दॅन बी आहे. आन्सर काय येणार आहे? ट्रू येईल. दोन्हीपैकी एक कंडिशन ट्रू पाहिजे. दोन्हीपैकी एक कंडिशन. तर ह्यातला एक फर्स्ट कंडिशन ट्रू आहे तर सेकंड पाहायची गरज ही नाही आपल्याला. ट्रू येईल. नेक्स्ट, ए इज लेस दॅन बी और बी इज लेस दॅन सी. ठीक आहे. ऑर मध्ये एक जरी कंडिशन ट्रू आली तरी आपण त्याला कंडिशन ट्रू म्हणणार आहे. गुड. ठीक आहे, झालं. एवढंच आन्सर आहे. आणि नॉट, नॉट ए इज ग्रेटर दॅन, ए इज लेस दॅन बी. रिव्हर्स. जे तुम्ही ह्या इथं ब्रॅकेट जरी दिलात तरी, सपोज हा ब्रॅकेट आहे, जो तुम्ही ब्रॅकेट दिला तरी चालते ते. ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये जे आन्सर आहे त्याला रिव्हर्स करायचं काम नॉट करतो. ट्रू येईल कारण आतली कंडिशन फॉल्स आहे ना, तर त्याला तो रिव्हर्स करून देईल. ट्रू फॉल्स ट्रू येईल. आता ह्याचा आन्सर काय आहे? ह्याचा आन्सर काय? ट्रू आहे. जर मी ह्याला फॉल्स करायचं असेल तर काय करावं लागेल मला? फक्त रिव्हर्स करणं ह्याचं काम आहे. ठीक आहे, समजलेलं आहे लॉजिकल. आता पुढचा पॉइंट पण समजेल तुम्हाला. मेंबरशिप ऑपरेटर. तुमचा एचपीचा चार्जर आहे तुमच्याकडे? इन नॉट इन. सिंपल. एक फॅमिली क्रिएट करून घ्या. आपण फॅमिलीच्या लँग्वेज मध्ये सांगू. मेंबरशिप म्हणजे मला सांगा, तुम्ही तुमच्या फॅमिलीचा मेंबर आहे की नाही? आहे ना? असेल तर ट्रू. अजून तरी आहे. गुड. असेल तर ट्रू, नसेल तर फॉल्स. सपोज मी तुमच्या फॅमिलीचा मेंबर आहे नाही, फॉल्स. किंवा तुम्ही माझ्या फॅमिलीचा मेंबर आहे का? फॉल्स. मी म्हणतो की मी तुमच्या फॅमिलीचा मेंबर नाही. स्टेटमेंट ट्रू आहे ना. तर ह्या पद्धतीनेच आपण फॅमिली चेक करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये फॅमिली म्हणजे डेटा टाइप्स असणार, तो आपण पुढे पाहणार आहे. पण आता एक्झाम्पल साठी आपल्याला ते पाहावं लागेल.
मी सपोज एक फॅमिली क्रिएट करून घेत आहे, ह्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज मी अशा पद्धतीने ऍड करेन. हा डेटा टाइप 3 इन एल, 3 हा एल मध्ये आहे. स्टेटमेंट ट्रू और फॉल्स. $50 इन एल, ट्रू और फॉल्स? फॉल्स. 50 नॉट इन एल, ट्रू. 3 नॉट इन एल, फॉल्स. मेंबरशिप फॅमिली आपण चेक करून त्या पद्धतीने हे मेंबरशिप ऑपरेटर आहे. हे आपल्याला पुढे जाऊन फॉर लूप मध्ये लागणार आहे. फॉर आय इन समथिंग, तुम्ही कुठे अजून कोड लिहिला असेल तर ज्याने ज्याने फॉर पायथन शिकलेला आहे त्यांना माहित असेल फॉर मध्ये आपण हा कोड वापरणार आहे. तर हे मेंबरशिप ऑपरेटर आहे. जर त्याच्यामध्ये असेल तर ट्रू, जर नसेल तर फॉल्स. अशा पद्धतीने मेंबरशिप ऑपरेटर. काही डाऊट आहे का इथे? नाही. आणि लास्ट वन असाइनमेंट ऑपरेटर. बघ, इक्वल टू प्लस इक्वल टू. ऍक्च्युली हा जो आहे ना एक्स इक्वल टू एक्स प्लस 3, सपोज एक्स ची व्हॅल्यू 10 आहे. जर 10 मध्ये मला 3 ऍड करायचं असेल तर एक्स इक्वल टू एक्स प्लस 3 म्हणजे 10 प्लस 3 13 होणार आहे. ह्याला शॉर्टकट मध्ये त्यांनी दिलेला आहे एक्स प्लस इक्वल टू 3. हे शॉर्टकट आहे आणि त्याचं थोडं एक्सपांड केलेलं आहे. कोड मध्ये तुम्हाला मी दाखवतो. बघा, माझ्याकडे के इक्वल टू 10 आहे आणि के मध्ये मला काही व्हॅल्यू ऍड करायचे. तर के इक्वल टू के प्लस टाइप, इथे टाइप होतं. बरं ठीक आहे. के इक्वल टू, मी जरा खाली व्हॅल्यूज ऍड करतो म्हणजे स्क्रीन ओवर येईल. के प्लस 5 काय होणार? 10 प्लस 5 15 म्हणजे के ची व्हॅल्यू काय असणार आहे? 15 असणार आहे. हे जे कोड लिहिलेलं आहे ना ह्यालाच त्याने अल्टरनेटिव्ह काय केलेलं आहे? के प्लस इक्वल टू 5 शॉर्टकट. आता मी काय करेन? के इक्वल टू 10, के प्लस इक्वल टू 5 आणि इथे प्रिंट लिहितो. प्रिंट के. आन्सर तेच आहे. प्लस इक्वल टू म्हणजे काय? के इक्वल टू के प्लस 5. जर तुम्ही ह्याच्यामध्ये सी मध्ये पाहिला असेल आय प्लस प्लस, तो तसाच प्रकार आहे. हा करेक्ट. येस, के प्लस तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही हा असं लिहिला कोड, काही प्रॉब्लेम नाहीये. असा लिहिला तरी काय प्रॉब्लेम, दोन्ही सेम आहेत, कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. हा फक्त असाइनमेंट ऑपरेटर. हे जसं ऍडिशन आहे तसं सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिवाइड आहे, मॉड्यूल आहे. सबट्रॅक्शन साठी काय असेल? के मायनस इक्वल. मल्टिप्लिकेशन साठी के इंटू म्हणजेच काय? के इक्वल टू के इंटू 5. डिवाइड म्हणजे काय? के डिवाइड इक्वल टू 5 म्हणजे के इक्वल टू के डिवाइड बाय 5. अशा पद्धतीने त्याचा आन्सर आहे. ह्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे व्यवस्थित, इथे समजेल तुम्हाला. हे आपले ऑपरेटर्स झालेले आहेत. कोणकोणते पहा? अरिथमेटिक ऑपरेटर्स, कंपॅरिझन ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, मेंबरशिप ऑपरेटर आणि असाइनमेंट ऑपरेटर. एकूण 5 ऑपरेटर झाले. तर 5 ऑपरेटर थोडं तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिस करा. हा एकदम बेस आहे, एकदम बेसिक. आणि हे तुम्ही स्कूल पासून शिकताय. ग्रेटर दॅन, लेस दॅन, हे स्कूल पासून आपण शिकतो. तर हे फक्त आपल्याला पायथन मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. आणि पुढचा जो पॉइंट आहे तो असा आहे पॉइंट डेटा टाइप. तर हा जो फ्लो चार्ट आहे, हा फ्लो चार्ट आपल्याला संपवायचा आहे.
नंबर, स्ट्रिंग, टपल, लिस्ट, डिक्शनरी आणि सेट. स्टेप बाय स्टेप आपण फ्लो त्याचा लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी असा ठेवणार आहे, स्ट्रिंग, नंबर. पण हा पूर्ण डेटा टाईप आपल्याला कमीत कमी 3 days 6 days मध्ये आपल्याला हे कव्हर होऊन जाईल. हे जर कव्हर झालं की 50% पायथन तुमचं कव्हर झालं. ह्याचे सुद्धा कोड खाली आहे, जसं की हा पायथन लिस्ट आहे. ओके, त्याचे काही रूल्स दिलेले आहेत, त्याचे थोडे ऑपरेशन्स आहेत, त्याचे फंक्शन्स आहेत. झालं, पायथन संपलेला आहे. टपलचे काही रूल्स आहेत, त्याचे काही फंक्शन्स आहेत, ऑपरेशन्स आहेत, हे काही त्याचे फंक्शन्स झाले. सेटसाठी सेम, सगळ्यांसाठी सेमच त्याचे स्टेप्स आहेत. त्याचे की पॉइंट्स, त्याचे काही छोटे ऑपरेशन्स असतील, इंडेक्स, स्लायसिंग वगैरे, आणि त्याचे काही मेथड्स. प्रत्येकाचा स्ट्रक्चर एकच आहे, त्यामुळे ते तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, हे तुम्हाला मी लगेच पाठवून ठेवतो, म्हणजे तुम्ही थोडं प्रॅक्टिस सुद्धा करा. आता हे प्रॅक्टिस करा तुम्ही. ठीक आहे, चालेल, थांबू आपण आज.